अन्नदात्यालाच किडनी विकण्याची वेळ हे महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं दुर्दैव. दिवसाला 8 आत्महत्या, याला जबाबदार कोण? शेतकऱ्यावरती नेहमीच आसमानी संकटाचं सावट असतं, पण डोक्यावर शासनाच्या सहानुभूतीचा हात नसतो. हेच दुर्दैव शेतकऱ्याचं. ज्याला आपण अन्नदाता, पोशिंदा म्हणतोय, तो बळीराजा फक्त कागदाच्या अलंकारिक शब्दातच दिसतोय. चंद्रपूर जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांनी चक्क स्वतःची किडनीच विकली. ज्या अन्नदात्यावरती ही वेळ येते तर त्यात दोष कुणाचा? सरकार की सावकार? जो एक माणूस असून दुसऱ्या माणसाची किडनी विकून पैसे वसूल करण्याची हिंमत करतोय, आणि सरकार मात्र निवडणुकीच्या कामकाजात पूर्ण व्यस्त आहे. शेतकरी तिकडे मरो का आत्महत्या करो, सरकारला काय? यालाच अनुसरून आजचा आमचा विषय आहे, अन्नदात्यालाच किडनी विकण्याची वेळ. महाराष्ट्राचं दुर्दैव, दोषी कोण? सरकार की सावकार? नमस्कार, महासागर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आजचा हा विषय अतिशय गांभीर्याचा आहे आणि या विषयाला अनुसरून आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे माननीय विजय जामंदिया सर, जे शेतकरी अभ्यासक आहेत, शेतकरी नेते आहेत. नमस्कार सर, तुमचं आमच्या ह्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर आमच्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार तथा निवासी संपादक दैनिक महासागर नाशिकचे प्राध्यापक जयंत महाजन सर. सर, तुमचंही आमच्या या कार्यक्रमात स्वागत आहे. खरं तर आपल्या या कार्यक्रमात थोड्याच वेळामध्ये जॉईन करणार आहेत श्रीकृष्ण चांडक सर, जे वरिष्ठ पत्रकार तथा संपादक दैनिक महासागर, नागपूर पोस्ट आणि युवा दर्शन यांचे ते संपादक आहेत. ते देखील आपल्या कार्यक्रमात जॉईन करणार आहेत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी विजय जावंदिया सर, मी तुमच्याकडे येतोय. अतिशय महत्वाचा विषय आहे. गेली 2 ते 3 दिवस झालं सोशल मीडियापासून सगळ्या मीडियामध्ये जे प्रकरण गाजले जाते ते म्हणजे एका शेतकऱ्यांनी आपली किडनी विकली आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ 1 लाख रुपये व्याजाने घेतले होते आणि चक्रव्याढ व्याज वाढत त्याचे 74 लाख रुपये झाले. आणि हा प्रकार अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. शेतकऱ्यावरती ही वेळ येते. काय परिस्थिती असावी महाराष्ट्राची, काय सांगाल सर? नाही, मी तुम्हाला सगळं पाठवलेलं आहे. शेतकरी संघटनेचा मी पाईक आहे. 1980 पासून मी शरद जोशींसोबत शेतकरी संघटनेचं काम करतोय. पण 1993 मध्ये जेव्हा शरद जोशींनी मुक्त अर्थव्यवस्थेला, खाऊजा धोरणाला, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाला पाठिंबा दिला, त्याच्याबद्दल मी त्यांना प्रश्न विचारलेत आणि त्यांना एकच प्रश्न विचारला होता की जगात मला एक देश दाखवा की जिथे सरकारच्या मदतीशिवाय शेती आणि शेतकरी जगतो आहे. ते मॉडेल घेऊन गावागावात जाऊ. त्याचा त्यांना राग आला आणि त्यांनी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. पण मी शेतकरी संघटनेचा बिल्ला काही काढला नाही आणि शरद जोशींच्या मुक्त अर्थव्यवस्थेला जो पाठिंबा आहे तो शेतकऱ्यांची दिशाभूल आहे, शेतकऱ्यांशी घात आहे, हे म्हणत राहिलो, जाहीरपणे बोलत राहिलो. त्याचे परिणाम दिसायला लागलेत. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना सुद्धा शेतकऱ्यांची स्थिती खराब होत होती, आत्महत्या होत होत्या आणि मनमोहन सिंग सुद्धा त्याच्याबद्दल चिंतित होते. मला सांगायला काहीच हरकत नाही की आम्ही आमचा असंतोष व्यक्त करण्याकरता 2005 मध्ये डोरली नावाचं एक माझ्या गावाच्या जवळचं, वायफळच्या जवळचं गाव हे विकायला काढलं होतं. तिथे 40 कुटुंबच राहतात. त्या 40 कुटुंबाला आम्ही तयार केलं. गावाच्या भिंतीवर लिहिलं की गाव विकणे आहे, जनावरांवर लिहिलं की विकणे आहे आणि आम्ही पाटी लावली गाव विकणे आहे. याचा परिणाम असा झाला की अमरावती जिल्ह्यातल्या बनसोडे यांचं जे गाव आहे, रसुलापूर, शिवणी, त्या गावानी कर्ज परत करण्याकरता राज्यपालांकडे आम्हाला आमची किडनी विकण्याची परवानगी द्या असं आंदोलन सुद्धा सुरू केलं. जोसेफ स्टिग्लिट्स नावाचे एक अर्थशास्त्री आहेत ज्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. त्यांनी एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, अराउंड द वर्ल्ड विथ जोसेफ स्टिग्लिट्स. पी साईनाथांनी त्यांना माझ्याबद्दल सांगितलं होतं. त्यांची टीम आली वर्ध्याला. 3 दिवस ती आमच्या सोबत होती. डोरली गावात त्यांना नेलं आम्ही, या रसूल सिंगणापूरच्या गावात त्यांना नेलं आम्ही. हे सगळं त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये रेकॉर्डेड आहे. आणि यावेळेस भाजपच्या नेत्यांना गुदगुल्या होत होत्या की वा, मनमोहन सिंग सरकारला हे किती चांगला एक्सपोज करतात आहेत. मला सांगायला अजून आवडेल की
मनमोहन सिंग 2006 मध्ये माझ्या गावात आले. MS स्वामीनाथन 2005 मध्ये वायफडला आले. राहुल गांधी स्वतः डोरली या गावात येऊन गेलेत आणि भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी डोरली या गावातून महाराष्ट्राची एक यात्रा काढली होती. त्या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्याकरता मला त्यांनी बोलवलं होतं. पाशा पटेलनी ते आमंत्रण मला दिलं होतं. पण तेव्हा मी सांगितलं पाशा पटेलला की गोपीनाथ मुंडेंना सांगा की हे तुमचं सध्या राजकारण आहे. शेतकरी हिताच्या अर्थकारणाकरता तुम्ही निवडणूक झाल्यानंतर आला असता तर मी वायफळला माझ्या घरी तुमचं स्वागत केलं असतं. हे सगळं ऑन रेकॉर्ड आहे सर, काही नाही. मला काय वाटतंय की आज दुर्दैव आहे की 11 वर्ष मोदींचं सरकार दिल्लीत आहे, ज्यांनी सत्ता स्थापन करण्यापूर्वी शेतकऱ्यांना MSP C2+50% स्वामीनाथन आयोगाप्रमाणे सगळ्या खर्चावर 50% जोडून भाव देऊ अशी घोषणा केली होती. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती. त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पण मनमोहन सिंग सरकारने जे केलं 2008 मध्ये ते सुद्धा मोदी सरकार, मनमोहन सिंग तर UPA 2 मध्ये चालू शकले नाहीत, कंटिन्यू करू शकले नाहीत. त्याचा फायदाच मोदींनी घेतला. पण सत्तेत आल्यानंतर या 11 वर्षात मोदींनी शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसलेली आहेत. त्यांची कर्जमाफी केली नाही. त्यांना C2+50% खर्चावर 50% भाव दिले नाही आणि जे A2FL वर 50% आहेत ते सुद्धा बाजारात मिळत नाही. परवा म्हणून मी देवेंद्र फडणवीसांनाही पत्र लिहिलं की MSP जर मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कर्ज परत कसं करायचं. आता हे जे घडलेलं आहे हे यांनी शेतीला जोडधंदा करण्याकरता, डेअरी करण्याकरता कर्ज घेतलं. त्या गायी रोगाने मेल्यात. मोदींचं गौरक्षा आहे. अरे काय सुरू आहे हो हे? काही एक चांगली धोरणं तर राबवा हो. शेतकऱ्यांना हवेवर सोडून द्यायचं आणि सगळे निर्णय अंबानी अडाणी करता घ्यायचे. काल मनरेगाची मनमोहन सिंगांनी गावात पैसा पंप करण्याकरता पाठवली. मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये गाव शहर अंतर वाढताय, गावात पैसा वाढवला पाहिजे. म्हणून इथे आता एक शेवटची गोष्ट सांगतो, मग आपण चर्चा करू. मनमोहन सिंगांनी 3 महत्वाचे निर्णय घेतले होते खाऊजा धोरणामुळे जो वाईट परिणाम होतो त्याचा दुरुस्त करण्याकरता. एक, मनरेगा राबवली, महात्मा गांधी रोजगार गॅरंटी योजना देशभर, की गावात पैसा पंप करायचा. दुसरा, 70,000 कोटी रुपयाची पूर्ण देशात कर्जमाफी केली. त्याच्यावर विदर्भावर अन्याय झाला होता, तोही आम्ही काही प्रमाणात दुरुस्त करून घेतला. शरद पवार साहेबांना विचारा माझं म्हणणं हे खोटं आहे का तर. आणि तिसरं, MSP वाढवली मनमोहन सिंग सरकारनी 28 ते 50%. कापसाचे भाव 2,000 चे 3,000 केले आणि सगळा कापूस 3,000 रुपयात सरकारने विकत घेतला. UPA मध्ये 2 मध्ये करता आलं नाही. मोदींनी हे काहीच केलं नाही. आज त्याच्यामुळे गावात प्रचंड निराशा आहे. त्या निराशेचा हा उद्रेक आहे. सावकारही दोषी आहेत. हे असे सावकार कसे काय जगू शकतात तो गावागावात? का पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही? त्या माणसानं कंप्लेंट केली होती, मग त्याच्यावर तेव्हाच दखल का घेतली नाही? त्याला परदेशात जाऊन किडनी विकावी लागली. ती विकून आल्यानंतर सुद्धा तो सावकार त्यांना त्रास का देतो आहे आणि त्याच्यावर कारवाई का झाली नाही? याची उत्तरं देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब दिल्लीच्या बजेटमधनं माफ झालं पाहिजे आणि देशातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, जे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं आहे. पुढे मी आणखी काही गोष्टी सांगेन. थँक्यू, धन्यवाद, नमस्कार. नाही, अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती सर तुम्ही या ठिकाणी सांगितलात की गावामध्ये जे शेतकरी आहेत, गावकरी आहेत, यांची अवस्था बिकट आहे आणि अशा पद्धतीची सावकार पद्धती जी आहे ते चालतंय आणि अद्यापही चालतं. आतापर्यंत त्याच्यावरती बऱ्याचशा हे आलेत, कायदे आलेत, तरी देखील सावकारी पद्धत चालते. तर मी तुमच्याकडे येतोय. खरं तर आता प्राध्यापक जयंत महाजन सर आपल्यासोबत जोडलेत आणि याचबरोबर श्रीकृष्ण चांडक सर देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सर, मी पहिल्यांदा प्राध्यापक जयंत महाजन सरांकडे येतोय, कारण सरांचं आणखीन हे झालं नाही. महाजन सर, महत्वाचा मुद्दा की ह्या शेतकऱ्याने जेव्हा किडनी विकून आल्यानंतर पोलीस स्टेशनला देखील यापूर्वी, विकण्याच्या पूर्वी देखील त्या सावकारांच्या विरोधामध्ये त्यांनी तक्रार दिली होती, तरी अशा व्यक्तीची तक्रार घेतली जात नाही असं चक्क त्या शेतकऱ्याचीच हे आहे, कंप्लेंट आहे. काय सांगाल? हे बघा, संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि महाराष्ट्रात विशेषतः
पोलीस खात्यावर विश्वास राहिलेला नाही. फक्त एक स्लोगन आहे, पोलीस हा जनतेचा मित्र असतो. ते त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी दिलेले ते स्लोगन आहे. अनेक ठिकाणी त्यांनी त्याच पद्धतीने तयार करून जनतेची नाळ दाखवली. परंतु सर्वसामान्यांचं कधीही त्या संदर्भात कुठेही तक्रार घेतली जात नाही. पण हा प्रकार गंभीर आहे. पोलीस खात्याने आता पोलीस खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, गृह खातं त्यांच्याकडेच आहे. त्यांनी या संदर्भात इतकी गंभीर दखल घ्यायला पाहिजे, की ही सावकारी समूळ नष्ट झाली पाहिजे. म्हणजे फक्त हे तुमचं विदर्भातलं चंद्रपूर जिल्ह्याचंच प्रकरण नाही, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अगदी, अगदी बरोबर आहे. म- म- बरोबर आहे. सावकारी पावलेली आहे. आता ह्या ज्या शेतकऱ्याची किडनी काढलेली हा प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर जर चर्चा जर झाली तर आपल्या देशाची मान शर्मेने खाली जाईल. अहो तुम्ही चक्क माणसाच्या किडन्या काढायला लागलेत. शेतकऱ्यांच्या किडन्या काढायला लागल्या. अरे तो अन्नदाता ज्यांनी लोकांना उभं करायचं, लोकांना 2 घास द्यायचे, त्याला समूळ नष्ट करायची वेळ आली. आता या प्रकरणामध्ये पोलिसांची भूमिका ही अतिशय चुकीची ठरली आहे. ज्या माणसाने तक्रार दाखल केलेली आहे की माझी किडनी पण केली तरी अजून काही नाही, याचाच अर्थ काय हो? याचाच अर्थ पोलीस डिपार्टमेंट मॅनेज झालेलं आहे. प्रश्न शेतकऱ्याच्या जीवनाचा आहे. दुसऱ्या बाजूला पोलीस खाते पण असा प्रकारचा गोंधळ घालत असेल तर या देशाचं काही खरं राहिलेलं नाही. जी प्रकार आता संपूर्ण जगामध्ये सुरू झालेला आहे. एक दिवस असा येईल या महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर आल्यानंतर म्हणजे ट्रायल झालेली आहे, पण संपूर्ण ताकदीनिशी जर रस्त्यावर आलं तर सरकार नावाची चीज या देशामध्ये शिल्लक राहणार नाही. महाराष्ट्राची गोष्ट तर बाजूलाच राहिलेली आहे. प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्यालाच का अडचणीत आणलं जातं? एक सगळ्यात महत्वाची म्हणजे किडनी काढण्यासाठी सोपं काम आहे का ते? वैद्यकीय शास्त्र तंत्रज्ञ वेगळं झालेलं आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या माणसाचा पासपोर्ट काढायचा, त्याचा व्हिसा काढायचा, त्याला दुसऱ्या देशामध्ये घेऊन जायचं. कारण आमच्या देशातले कायदे अशा पद्धतीने सुरक्षित कायदे केलेले आहेत. त्या कायद्याची पळवाट काढायसाठी परदेशामध्ये जाऊन जर किडन्या काढल्या जात असेल तर कोण सुरक्षित आहे या देशामध्ये? शेतकरी जाऊ द्या, मजूर जाऊ द्या, महिला जाऊ द्या, कोणीही सुरक्षित नाही. लहान लहान मुलांची ठेसून हत्या या देशामध्ये होत आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक नेते, विजय सरांसारखे माणसं जे आहेत, हे तत्वाने जगणारी माणसं आहेत. अनेक माणसं आहे या देशामध्ये शेतकऱ्यांसाठी. परंतु त्यांना देखील अनेक ठिकाणाहून त्यांना कशा प्रकारचा त्रास, त्यांचे अनुभव आता त्यांनी सांगितले. शरद जोशी सारख्या चांगल्या माणसांनी सुद्धा ती पॉलिसी घेतलेली आहे. जो माणूस पूर्ण तयारी करून शेतकरी असेल, कामगार असेल, नेता तयार होतो, तो नेता कसा गुंडाळायचा याचं तंत्र हे सत्ताधाऱ्यांकडे असतं. आणि त्याच्या माध्यमातूनच ही महाराष्ट्रामध्ये घडलेली लाजिरवाणी घटना आहे. खरं म्हणजे एक सर्व महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी वर्तमानपत्रांनी हा विषय अतिशय वेगाने प्रसारित केला पाहिजे का जेणेकरून पुन्हा या देशामध्ये अशी घटना प्रयत्न देखील केला नाही पाहिजे, असे घडली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं खरं तर सगळ्या वर्तमानपत्रांनी या पद्धतीने यावरती लिखाण करायला पाहिजे, जनजागृती करायला पाहिजे, सरकारला हरवायला पाहिजे. आपल्यासोबत श्रीकृष्ण चांडक सर आहे, जे वरिष्ठ पत्रकार तथा संपादक दैनिक महासागर, नागपूर पोस्ट आणि युवा दर्शनचे ते संपादक आहेत. सर चांडक सर, मी तुमच्याकडे येतोय. खरं तर तुम्ही तुमच्या ह्याच दैनिक महासागरच्या पेपरमध्ये खरीखरीच्या माध्यमातून पहिली व्यथा तुम्ही मांडली होती, शेतकऱ्याची किडनी काढल्यानंतरची जी परिस्थिती होती. काय वाटतं सर, आजचा आपला शेतकरी आणि जी आपली व्यवस्था या संदर्भात काय सांगा? एकूण आपली जी सध्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन करणं अतिशय कठीण आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला आता ही घटना जी घडली आहे चंद्रपूरची, ती घटना घडल्याबरोबर त्याच दिवशी अग्रलेख लिहिणारा मी आहे त्याच्यामध्ये. मला खूप लोकांचे फोन आले की तुम्ही लिहिता नेहमी शेतकऱ्याबद्दल वगैरे वगैरे. पण प्रश्न असा आहे की ह्या सर्व ज्या जी व्यवस्था आहे आपली, या व्यवस्थेमध्ये जोपर्यंत माणूस मरत नाही तोपर्यंत पोलीस लक्ष देत आहे. त्याला शेतकऱ्याला तो मारतोय ना, अजून मेला काय तो नाही मेला ना, मग बघू. म्हणजे हे जे यांचं काम आहे, यांचं एकच आहे की मेल्यानंतर पोस्टमॉर्टम करणे. जोपर्यंत या व्यवस्थेमध्ये मानवीयता येणार नाही, मानवी दृष्टिकोन येणार नाही, तोपर्यंत कुणालाही या त्यातून सुटका मिळणार नाही. आणि शेतकरी बिचारा गरीब जातात. शेतकरी तर हा आता सर्वांचा असं झाला आहे की तुम्हाला जास्त पिकलं भाव कमी, कमी पिकलं भाव जास्त, पण ते किती कमी पिकते ते कोणी बघत नाही. कांदा जर तुमचा 10 रुपये किलो झाला तर तू बोंब मारता. आणि कांदा जर 50 रुपये किलो झाला तुम्ही आरडाओरड करता. अरे बाबा, जेव्हा 10 रुपये कांदा तुम्हाला मिळतो तेव्हा त्या शेतकऱ्याच्या हाती पडतात 3-4 रुपये. कोण पकडा सर्व हे?
एका शेतकऱ्याला आपली किडनी विकावी लागते, की किडनी विकायचा निर्णय घेणं सोपं काम आहे का हो स्वतःने? म्हणजे आपलं आपुले मरण पाहिले मग डोळा अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी केलं बिचाराने, काय करणार त्याला? कारण हे सावकार जेव्हा त्याच्या घरी येत असतील, त्याला त्रास देत असतील, त्याला टॉर्चर करत असतील, तर तो शेवटी करणार काय? तर बाबा असं होते का? होऊ द्या. एवढं करूनही त्याचं कर्ज फिटलं नाही. 1,00,000 कर्ज घेतलं आणि यांनी बिचाराने 8,00,000ला किडनी विकली आणि तरी ते कर्ज बाकी द्यायचं. त्याचा काय करणार तुम्ही? तुम्ही घेतात अगदी आवाज सावकारांना, ते जातील कोर्टावर जातील, त्यांना जमानत मिळेल आणि पुढे काय चालणार आहे पुढे? काय होणार नाही आहे. तेव्हा आता ही जी व्यवस्था आपली आहे, या किडलेल्या व्यवस्थेला कसं दुरुस्त करायचं हा मुख्य प्रश्न आहे. चाणक्य सर, मी तुम्हाला पुन्हा एकदा ह्याच प्रश्नावरती घेऊन होतो, की ज्या पद्धतीने आज शेतकऱ्यावरती किडनी विकण्याची वेळ आली. खरं तर शेतकरी नेहमीच पेचात पडत असतो. आता झालेला तुफान पाऊस, त्याच्यामुळे जमिनीचं झालेलं नुकसान, त्याच्यानंतर या ज्या घटना घडत असतात, खरं तर ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती बोलणारं नेतृत्व नाही आहे. काय वाटतं तुम्हाला, की यावरती आवाज तरी उचलला नको? मला विचारलं? हां सर. हां. हा हा कसं आहे, आता याच्यामध्ये पूर्ण समाजाने जागृत व्हायला पाहिजे. आज काय परिस्थिती आहे, आपल्या शेतकऱ्यांचे एकमुखी नेतृत्व कुठेही नाही. सर्व ठिकाणी विभागलेले सर्व आहे. उत्तर प्रदेशापासून, बिहार पासून आपल्या महाराष्ट्रापर्यंत तुम्ही बघा. तुम्ही जावंद्या सरांसारखे जे अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने बोलतात, ज्यांच्याकडे पूर्ण आकडेवारी आहे, ज्यांना देशाची विदेशाची सर्व कल्पना पूर्ण आहे, यांच्यासारख्या लोकांची जर तुम्ही ऐकलं, तुम्ही यांचं जो महत्व दिलं तुम्ही यांना, पण यांना महत्व देणं सरकारला परवडत नाही. प्रश्न हा आहे ना, कारण तुमची इच्छा पाहिजे ना, काहीतरी नवीन करायची, काहीतरी स्वीकारायची, काहीतरी तुम्हाला शेतकऱ्यांना द्यायची इच्छा पाहिजे तुम्हाला. आपण कर्ज माफ करतो म्हटलं, पण केलं का? नाही केलं. चालू आहे आपलं वेळावर वेळ काढणे. याचं कारण काय आहे? याचं कारण हे की आपली आर्थिक परिस्थिती इतकी वाईट आहे आता आजच्या परिस्थितीला, देशापासून राज्यापर्यंत. म्हणून ते कुठं बसत नाही ना. शेतकरी हा सर्वात शेवटी येतो. अगदी शेतकरी नंबर जो आहे ना, तो शेवटून पहिला आहे. बरोबर आहे. सर जावंदे, तर मी तुमच्याकडे याच प्रश्नात धरून ज्या पद्धतीने चाणक्य साहेबांनी सांगितलंय, की अतिशय महत्वाची गोष्ट शेतकरी नेतृत्व कुठेतरी संपवलं जातं. त्यामुळे शेतकऱ्यांवरती अन्याय होतो. पण हे वारंवार अन्याय तर सुरूच आहेत. आपण पाहतो, यापूर्वी देखील आपण महासागरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दलच आवाज उचलला होता. आणि याला अनुसरून तुम्हाला हा प्रश्न आहे, की शेतकऱ्याला जर ठाम नेतृत्व मिळालं तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कोणी बोलू शकतं, त्यांची बाजू मांडू शकतो. काय वाटतं तुम्हाला? काय पर्याय काढायला पाहिजे? नाही हो, आम्ही होतो ना, आम्ही बोलत होतो, तर मनमोहन सिंग माझ्या गावात आले ना, तर तेवढं सौजन्य होतं ना त्यांच्याकडे. त्यांनी ऐकलं. देवेंद्र फडणवीसांना जर इच्छा असेल, नितीन गडकरी साहेबांना जर इच्छा असेल शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याची, तर मनमोहन सिंगांसमोर मी वायफळला काय बोललो आणि त्यावेळच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि जगातल्या अर्थतज्ञांनी उत्तरं काय दिली आणि त्याच्यावर त्यांनी निर्णय काय घेतले ते तपासून पाहू शकतात ना. पण यांची ताकद आहे का नरेंद्र मोदींसमोर काही बोलायची, की बाबा कर्जमाफी करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची नाही, ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. तुम्ही जी काही एमएसपी जाहीर केली, त्या एमएसपी मध्ये सगळा शेतमाल विकत घेणं ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे. केंद्र सरकारने तशी व्यवस्था आम्हाला करून द्यावी, एवढं सांगायची तयारी आहे का यांची? मला असं वाटतं असं नाही आहे. राजकीय इच्छाशक्ती नाहीये आता. कारण निवडणूक जिंकण्याकरता जे काही करता येतं ते हे करतात आहेत आणि निवडणूक जिंकतात आहेत आणि निवडणुका जिंकल्या ते आमचं सगळं बरोबर आहे, असं यांचं सगळं सुरू आहे. मी तुम्हाला आता सांगतो एक, आता ट्रम्प साहेबांनी $12 बिलियन सबसिडी अमेरिकेच्या शेतकऱ्यांकरता जाहीर केली. ही अतिरिक्त सबसिडी आहे $12 बिलियन. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, नितीन गडकरी साहेबांनी, नरेंद्र मोदी साहेबांनी, निर्मला सीतारामन साहेबांनी आम्हाला सांगावं ना, की अतिरिक्त $12 बिलियन सबसिडी का जाहीर केली आता? बाकीच्या सबसिडी तर आहेतच तिथे. हे सगळं यांना माहिती आहे हो. माझी माहिती अशी आहे की चीननी यांचं सोयाबीन, मका विकत घेणं बंद केलं. कापसावर आयात कर वाढवून ठेवला चीननी. यांचा शेतमाल विकला जात नाहीये. तिथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे.
त्याच्यामुळे त्यांनी ही अतिरिक्त $12 बिलियन सबसिडी दिली. हे अतिरिक्त पैसे माझी माहिती अशी आहे की मला मिळालेली आहेत, मला मिळतात, यांना मिळणार नाही का? एकरी $25 सोयाबीनला दिले जाणार आहेत आणि एकरी $60 हे कापसाला दिले जाणार आहेत. हे फार कमी आहेत, पण हे अतिरिक्त आहे आणि मोठ्यात मोठ्या शेतकऱ्याला या मदतीतनं $12 बिलियन मधनं $1.5 लाख मदत दिली जाणार आहे. मोठ्यात मोठा शेतकरी तिथला, त्याला मॅक्झिमम $1.5 लाख मदत दिली जाणार आहे. तेव्हा तिथला शेतकरी जगतोय. तिथे आज 70 सेंट कापसाचा भाव आहे. तो या 70 सेंट कापसाच्या भावावर जगत नाहीये. त्याला सरकारकडनं अतिरिक्त मदत मिळते. त्या मदतीच्या भरोश्यावर त्याचा इन्कम सपोर्ट असतो, त्याच्या भरोश्यावर तो जगतो. पण याच्यावर चर्चा करायलाच हे तयार नाही आहेत. मी गडकरी साहेबांना लिहिलं इस्रायल टेक्नॉलॉजी, पण आम्हाला सांगा ना, इस्रायलमध्ये ती टेक्नॉलॉजी वापरण्याकरता तिथल्या शेतकऱ्याला किती सबसिडी दिली जाते? उत्तर नाहीये. मला काय वाटतंय सर, अहो सगळं माहिती आहे. राजकीय इच्छाशक्ती आहे का की गावातल्या माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याकरता आम्ही राजकारण करतो आहे? हे बाबासाहेबांची घटना सांगताय. याच्यावर काम करण्याची तयारी आहे का नाही? तुम्ही 5 किलो धान्य घेऊन घ्या, लाडकी बहीण योजना घेऊन घ्या. बिहारमध्ये 10,000 रुपये दिले, महिलांना निवडणुका जिंकल्या. बिहारमध्ये MSP पेक्षा कमी भावात मका खपतो आहे. चिंता नाही ना, कारण निवडणूक जिंकली ना. जाऊ दे, बोंबलत बसा तुम्ही. 2400 रुपये MSP आहे मक्याची आणि 1400, 1500, 1600 रुपयाला खपतोय आणि इथेनॉल 71 रुपये घेण्याची हमी आहे. मी पाठवलं गडकरी साहेबांना पत्र की MSP इथेनॉलला, पण मक्याला MSP ची गॅरंटी का नाही? अरे तो शेतकरी गायी विकत घेतो, प्रयत्न करतो आपली जिंदगी दुरुस्त करण्याकरता, त्याच्याकरता चांगल्या योजना तुम्ही जाहीर करता, पण त्या योजना खाली राबवल्या जात नाही. कसं होणार आहे या देशामध्ये? तुमच्या ह्याच मुद्द्याला धरून मला चांडक साहेबांकडे जायचं. खरं तर आजच्या खरीखरीमध्ये त्यांनी खूप सुंदर एक लिखाण केलं आहे. योजना, सर चांडक साहेब, महत्वाचा मुद्दा असा आहे की योजना ह्या शब्दावरनं एक गोष्ट आठवली. जे मनरेगा योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून चालायची आणि आता सरकारने त्यात काही बदल केले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्र शासनाला 40% अनुदान द्यायला सांगितलं आणि 60% केंद्र शासन देणार आहे. काय वाटतं तुम्हाला? पहिलंच महाराष्ट्र सरकारची तिजोरीमध्ये खिळखाट झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आज परत एक योजना महाराष्ट्र सरकारच्या अंगी पडली. यातून आता समोर काय होऊ शकतं? नाही, तसं नाही आहे. महाराष्ट्र सरकार नाही, पूर्ण भारतामध्येच आहे. पूर्ण भारताच्या राज्य सरकारांनी 40% द्यायचे आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट 60% देईल. मनरेगामध्ये असं होतं की पूर्ण पैसे तिथून मिळायचे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळायचे. आणि ही जी योजना आहे, ही योजना महाराष्ट्राच्या धर्तीवर आहे. जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडला 1972 साली, तेव्हा पागे साहेब तेव्हा विधान परिषदेचे सभापती होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की मागेल त्याला काम मिळालं पाहिजे. आणि प्रश्न असा आहे की समजा त्यांच्याकडे काम नसेल गव्हर्नमेंटकडे, तरी त्याला मजुरी देण्यात येत होती. महत्वाची गोष्ट ही याच्यामध्ये. आता काय झालंय की दरवर्षी त्या मनरेगामध्ये दरवर्षी त्या मनरेगामध्ये दरवर्षी त्या मनरेगा दिलं नाही. 1 रुपयाची कमीत कमी मजुरी द्यायची हमी होती त्या योजनेमध्ये त्यावेळेस 72 हमी होती तेव्हा. म्हणजे रोजगार नसला तरी हमी होती. आता हमी आहे, रोजगार देत नाही, पैसेही देत नाहीत आणि दरवर्षी या मनरेगाचे जी पैसे आहेत ते कमी होत आहेत. आता काय झालं, आता गव्हर्नमेंटने हात झटून टाकले. कारण काय झालं, आता 60% देणार सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य सरकार म्हणणार आमच्याकडे पैसा नाही. म्हणजे तुमच्या योजनेचे 12 वाजणारे तुम्ही लिहून ठेवा. तुम्ही कोणतंही राज्य सरकार, पंजाब प्रचंड कर्जात बुडलेलं आहे. कुठलंही राज्य काय तुम्ही, प्रत्येक राज्यावर लाखो कोटीचं कर्ज आहे. त्यामुळे आता आम्ही काय करा, आम्ही तयार आहोत बाबा, आम्ही केंद्र तयार आहे, पण राज्य देते तर आम्ही काय करावं? म्हणजे बदनामी कोणाची? राज्याची. खरं म्हणजे हा पैसा जो असतो, हा पैसा दिला पाहिजे केंद्रानेच दिला पाहिजे पैसा. हा राज्य सरकार तुम्ही पहा, जीएसटी लागू केला, त्या त्यांना पैसा मिळते गव्हर्नमेंट वरून बरोबर. म्हणजे केंद्र सरकारने जो वाटा द्यायला पाहिजे तो देतच नाही, अशी परिस्थिती आहे. आणि सगळ्या आर्थिक नाड्या आता गेल्या दिल्लीच्या हातात. बरोबर आहे. त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते हतबल आहेत, काही बोलता येत नाही. जिथे डबल जी सरकार आहे ते बिचारे गप्पच आहेत आणि बाकी तिकडे बोलत कोणी ऐकत नाही.
म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधता आली तरी त्याचा सोडवणूक होत नाही. तुम्ही लिहून ठेवा, पुढच्या वर्षीपासून या योजनेमध्ये लोकांना काम मिळणार नाही नाही नाही. अगदी सर, याच विषयाला धरून मी जावंदे साहेबांकडे येतो. जावंदे साहेब, खरं तर याच योजनेबद्दल आज आमच्या महासागरच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला. काय वाटतं, जर ही योजना, महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या योजना, बऱ्यापैकी योजना बंद पडलेल्या आहेत, आणखीन एक योजना त्यांच्या माथी मारल्या जातं, काय सांगाल? नाही, बघा, याच्यात तर आणखीन श्रीकृष्ण भाऊनी फार छान सांगितलं की हे सगळं आता बंद करण्याच्या तयारीत आहे. अहो, याच्यात 240 रुपये रोज ठरवलेला आहे. आता मला तुम्ही सांगा, 240 रुपये रोज कोण जाईल त्या 240 रुपये रोजात काम करायला? मी मोदी साहेबांना, निर्मला सीतारामनना याच्या आधीच पत्र पाठवलेलं आहे की तुम्ही 8व्या वेतन आयोगाची चर्चा करता आहात. 8व्या वेतन आयोगामध्ये कलेक्टर साहेबांच्या गेटवर उभा राहणाऱ्या आमच्या भावाला 1500 रुपये रोज, 45,000 रुपये महिना मिळणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आमच्या गावात, आमच्या शेतात काम करणाऱ्या भावा बहिणीला 1500 नाही, पण 800,000 तर मिळाला पाहिजे की नाही मिळाला पाहिजे? आणि मग शेतीमालाचे भाव काय पाहिजे, सबसिडी काय पाहिजे? अजून उत्तर नाहीये साहेब. मला तुम्ही सांगा, हे मनरेगामध्ये 40% पैसे खर्च करायला राज्याला सांगतात आहेत. राज्याजवळ आत्ताचेच शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत. हे 40% पैसे आणणार कुठं हो? मग राज्याजवळ पैसे नाहीत. मग राज्याजवळ पैसे नाहीत तर केंद्र पैसे देणार नाही, मग म्हणजे मनरेगा बंद. इतकं सोपं आहे साहेब. हे प्रत्येक राज्य सरकारला बदनाम करण्याकरता मोदींची ही हुशारी आहे. म्हणून मी मगाशी काय म्हटलं की मोदी सत्तेत आले आणि मोदी साहेब सगळी जबाबदारी ही राज्यावर टाकतात आहे. आणि ते वापर काय करतात आहे की ऍग्रीकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट. एक भाजपचे मोठे नेते माझ्यासोबत एका चॅनलवर होते, तेव्हा ते म्हणाले ऍग्रीकल्चर इज अ स्टेट सब्जेक्ट. म्हटलं बरोबर आहे, पण स्वामीनाथन आयोगाने रिकमेंड केलंय ना की ऍग्रीकल्चर मस्ट बी इन कंकरंट लिस्ट. एकही विरोधी पक्ष, एकही विरोधी सरकार याच्यावर बोलत नाही साहेब. हे समजून घेतलं पाहिजे की शेतकरी विरोधी राजकारण कसं सुरू आमच्या देशामध्ये. दुसरं, मोदी साहेब सगळी जबाबदारी राज्यावर ढकलतात. युपी मध्ये त्यांनी पहिल्यांदा कर्जमाफीची घोषणा केली, ती युपीच्या राज्य सरकारवर ढकलली. अरे, सगळे निर्णय दिल्लीच्या हातात आहे. WTO दिल्लीच्या हातात आहे. अमेरिका भारत व्यापार ट्रेड दिल्लीच्या हातात आहे. युरोपियन ट्रेड दिल्लीच्या हातात आहे. रिझर्व्ह बँक दिल्लीच्या हातात आहे. फिस्कल मॅनेजमेंट दिल्लीच्या हातात आहे. 8वं वेतन आयोग दिल्लीच्या हातात आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, रोजगार हमी योजनेला पैसे नाही मिळणार. समजा उद्या 8वं वेतन आयोग लागू केलं मोदी सरकारने, ते 8वं वेतन आयोग महाराष्ट्र सरकार लागू करणार की नाही करणार? मग अजित पवार, शिंदे साहेब, फडणवीस साहेब या 8व्या वेतन आयोगाचे पैसे देण्याकरता कुठनं पैसे आणणार हो? मग तेव्हा आणावे लागतील की नाही आणावे लागतील पैसे? पण शेतकऱ्यांकरता पैसे नाही आहेत ना राज्य सरकारकडे ना केंद्र सरकारकडे. मला असं वाटतंय की आपल्याला याच्यावर गंभीरपणे विचार करणारी सामाजिक आर्थिक चळवळ उभी करण्याची गरज आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांना, आंबेडकरांना, गांधींना पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. पण आम्ही काय करतोय, या नेत्यांचे फक्त फोटो लावतो आणि मोदी साहेब तर गांधी आणि नेहरूंना शिव्या दिल्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. अरे, तुम्ही दीनदयाल उपाध्यायचा अंत्योदयचा गोष्ट करताना मग दीनदयाल उपाध्यायांनी सुद्धा शेवटच्या माणसाला माणसासारखा जगण्याकरताच विचार दिला होता आणि मग त्याचा सन्मान करत. मला असं वाटतंय सर की ही मनरेगा बंद करण्याची तयारी आहे आणि काँग्रेसनी जे काही चांगले निर्णय घेतले होते ते काँग्रेसलाही पुढे चालवता आले नाही आणि आजही काँग्रेस त्याच्यामध्ये कमी पडते आहे विश्वास संपादन करण्यासाठी. अगदी सर, ह्या सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावरती आज आपली हे चर्चा आयोजित करण्यात आली होती. खरं तर तुम्ही अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती या ठिकाणी विश्लेषण केलं. त्याचबरोबर चाणक साहेबांनी देखील येणाऱ्या ह्या सगळ्या समस्येवरती काय तोडगा काढायला पाहिजे हे सांगितलं आणि यावरती जयंत महाजन सर यांनी देखील सांगितलं की वृत्तपत्रांनी यावरती आवाज उठवणं गरजेचं आहे. खरंच अशा सगळ्या विषयावरती नेहमी. एक मिनिट बोला, मला इथे मायक्रो फायनान्स बद्दल 1 मिनिट बोलू द्या. बोला. मायक्रो फायनान्सचे सुद्धा गावामध्ये फार त्रास व्हायला लागलेले आहेत. मायक्रो फायनान्समुळे गावातले लोक गाव सोडून जायला लागलेले आहेत. हे मायक्रो फायनान्सला ग्लोबलाइज केलं गेलं होतं, मोठं केलं गेलं होतं. त्याला नोबेल प्राइज मिळालेली व्यक्ती आज बांगलादेशमध्ये प्राईम मिनिस्टर आहे. पण हे मायक्रो फायनान्स सुद्धा शेतकऱ्यांकरता एक नवीन सावकारी आहे.
2%, 3% व्याजावर ते पैसे देतात आणि शेतकरी परत करू शकत नाही. मग दुसऱ्या ग्रुप कडनं घेतात, मग तिसऱ्या ग्रुप कडनं घेतात, पैसे देता येत नाही, गाव सोडून जातात आहेत. याच्यावर सुद्धा ताबडतोब विचार झाला पाहिजे. आणि म्हणून मी एकच गोष्ट सांगतो, तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांनी जर मला चर्चेला बोलवलं तर मी जायला तयार आहे. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही 5 वर्षाची सायकल करा, ही माझी विनंती आहे. हे मी का म्हणतो आहे हे समजून घेण्याकरता जर देवेंद्र फडणवीसांची इच्छा असेल तर मी जायला तयार आहे. अगदी शेतकऱ्यांच्या बाजूचे प्रश्न मांडण्यासाठी तुम्ही नेहमीच सतत असता आणि विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर सरकारला देखील खडसावून तुम्ही प्रश्न विचारलेत. चांडक साहेब, या विषयावरती जाता जाता 1-2 मिनिटांमध्ये काय सांगाल की हे सगळं बंद कसं होईल आणि त्या संदर्भात एक वरिष्ठ पत्रकार आणि संपादक म्हणून तुमची काय भूमिका असेल? या बाबतीत केंद्र आणि राज्य सरकारला ठोस निर्णय घ्यावा लागेल. शेतकरी हा देशाचा केंद्रबिंदू म्हणून निर्णय घ्यावा लागेल आणि त्याकरता त्यांची तयारी आहे काय, हा मूळ प्रश्न आहे. कारण काय झालं, आता शेतकऱ्याबद्दल तुम्ही किती आरडाओरडा करा, विचारच करायचा नाही हे ठरलंय आता. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तो शेतकऱ्याला, अमेरिकेमध्ये सांगितलं चौधरी साहेबांनी की अमेरिकेमध्ये ट्रम्पनी आधी त्यांना सबसिडी भरपूर आहे तरी त्यांना सबसिडी दिली आहे. आपल्याकडे तर कोणी विचारत नाही हो. आता कांद्याचे बघा तुम्ही, कांदा काय, कापूस काय, काय परिस्थिती आता आज कुठे त्यांना भाव मिळतो? नाही मिळत ना. म्हणून जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून विचार करणार नाही तोपर्यंत या प्रश्नाला वाचा फुटणार नाही आणि याचा अंत होणार नाही. ओके, धन्यवाद सर. आपण ह्या दोघे आमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल. असेच विषय घेऊन महासागर सातत्यानं शेतकऱ्यांच्या बाजूने असो का बेरोजगारांच्या आणि विशेष म्हणजे त्यांच्या बाजूला या ठिकाणी प्रश्न मांडत राहील. आपण दोघे कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, धन्यवाद.